वायरी कट करायला आलोय. कोणाच्या कुणाच्या काय समजायच्या नका 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 पाया पडतो माझं एवढं पिसवायचं राहिलंय राव. अहो बाळासाहेब 4दा तुमच्याकडे आलोय. इतकं सांगून सुद्धा तुम्ही लाईट बिल भरलं का? मी काय करतो बोकाड आहे माझ्याकडे बोकाड आणि ती बोकाड विकतो आणि लाईट बिल भरून टाकतो. नाही नाही पण ती बोकाड कधी ऐकायची ती का? पण मला पहिलं कट करू द्या. वरिष्ठांचा आदेश आहे. तुम्हाला मला सांगा मी वांगी देऊ का तुम्हाला त्यातले कारवानाला या. नका तसलं काय. लाईट बिल फक्त भरा. बाकी काय मला देऊ नका तुम्ही. फक्त लाईट बिल. पाटोळे साहेब तुम्हाला माहिती का भारताचा इतिहास? विजय मल्ल्या. कोण? विजय मल्ल्या. विजय शंकर मल्ल्या. बर कोणाच्या जेव्हा मोठा झाला? कुणाच्या? बाळासाहेबांच्या. काय सांगता? मी पेच होतो म्हणून तो मोठा झाला आणि तो मोठा झाला म्हणून त्याला कर्ज दिलं. 9,000 कोटी रुपयाचं कर्ज विजय मल्ल्याने बुडावलं आणि निघून गेला. त्याचं काय तुम्ही केलं? नाही मी काय करणार नाही. फक्त का करणार नाही? बाळासाहेबांच्या दारात आला तुम्ही रानात भेजावतोय शेतकऱ्याला एक तर रातची लाईट देत आहे दिवसा 4 तास देत आहे. हे पटते का तुम्हाला? वरिष्ठांनी सांगितलं मी काय करू? कोण वरिष्ठ आहे तुमचा? तिकडं मला मारायची भाषा दुसरी करतात. मी मारणार नाही हो. मी भात तुम्हाला मारणार नाही. मी काय करेन पाटात पालता पाडेन आणि वरनं काचा काचा तोडवेन. शेतकऱ्याचा अंत बघू नका राव. एवढं गवत मेळ एक ठिकाण देतो का तुम्हाला? अहो मी काय मला आदेशाचं पालन करणारा माणूस आहे. कोणत्या आदेशाचं पालन कोण करतो? मी करतो. त्याला काही इच्छित ना बसवलं आदेश द्यायला मरते देवाय ते. लाईट बिल भरा बाळासाहेब. बाकी सगळं होईल बघा. नाही कट करत मी. लाईट बिल फक्त भरा. कट करा नका. पाया पड. अहो तुम्ही देव माणूस आहे. माझ्या पाया पडतो तुमच्या. नका नका. मी तुमच्या पाया पडतो. मला वरिष्ठ लोक माझं कट करा नका. नाही मी काय करेल तुम्हाला माहिती ना? मला टेन्शन आलं की मी तुम्हाला ह्याच्यात मुंडकं गुतवून मारेन. काय शपथ घेऊन सांगतो. ते रामभाऊ मला हात उपसायची भाषा करताय. आम्ही गरीब आहे बाबा. आम्ही रामभाऊ सारखं जागीरदार नाही. पण कट करा. एवढं बेसवायचं झालं की एक ठिकाण गहू देतो तुम्हाला. नको नको. मला काय नको. लाईट बिल भरा पहिलं मग बघू पुढचं काय. साहेब कट करा नका बरं का? मी पाया पडतो तुमच्या. नको नको. पैसे भरा नाही तर कट करेल. काय राव गरीबाला ताण द्या. त्यांनी मोदीचं काय केलं तुम्ही? त्यानं काय केलं? कट करेन. लाईट माझं बघितलं तर 5,000 रुपये बिल थकलं. देतो की. शेतकरी कुणाचं बुडवत नाही पाटोळे साहेब. गौरी किती दिवस तुम्हाला असले घालणार आहेस? कोथमिरीच्या वड्या आळूच्या वड्या चांगलं चमचमीत घाल की. मटण अंडी. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. मटण अंडीत असतं काय? आळूच्या वड्यामध्ये किती पोषक असतं तुम्हाला माहितीये का? आता मी कोथिंबिरीच्या करणार आहे बरं का तुम्हाला. संजूची बायको बघ रोज अंडी मटण रोजच्या रोज चांगलं चुंगलं. माझे फार तब्येत वाटवं झालं माझं. त्यांचं नका कौतिक सांगू मला. सकाळी चालतं वहिनी आहेत का 4 मिरच्या करत पिठलं केलंय कुठलं आणि सांगतात मटण खाल्लं बोकडाचं खाल्लं आम्ही 7 रुपये किलोचं खातो. कशाचं काय तर तब्येत कशी झाली त्याची? माझी बघ वाळून गेलोय सगळा. हे बघ कशाचं वाळून गेलंय. बरी अशीच पुन्हा म्हणते गावाचं खाल्लं सरपंचानी. किती करा गावासाठी नाही कुणी नाव घेत का? राम राम हो. राम राम वायरमन साहेब. या 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 अहो काय सरपंच गावात काय न्याय बी काय राहिलाय का नाही? काय झाले काय? अहो थकलेलं लाईट बिल मागायला जावं तर लोक धडाधड अंगावर यायला लागले राव. तुमच्याकडे पकड आहेच की. कना 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 लाईट तोडून टाका तुम्ही. अहो त्याच लाईटी कना कना तोडायला गेलो होतो. पण तुमचं ते गावातलं ते कोणते पाटील म्हणा ते रामभाऊ म्हणा अहो ते तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव ती सुद्धा अंगावर धावून आलेला का? ते रामभाऊ तर म्हणलं की तुमचा हातच उपसून काढेल. हात उपसून काढून कोण? रामभाऊ. मग काय हातात घ्या. राम राम पाटोळे साहेब. राम राम. राम 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 बाळासाहेब. हा माहिती काय काय